आणि सर्वांचं मिळून मागणी आली की आपला गणेश उत्सव पारंपरिक ज्या पद्धतीने आपण साजरा करतो तसाच साजरा झाला पाहिजे। आणि आज आपल्याला माहिती की भारत देशामध्ये नव्हे तर जगामध्ये सगळ्यात आनंदाचा हिंदू धर्मामध्ये आपला गणेश उत्सव आहे। आणि ह्या उत्सवामध्ये प्रत्येक मंडळ कसं तयार होतं आपल्याला माहिती की एक मुलगा एक मित्र असे सगळे मिळून एक ग्रुप तयार होतो आणि तो मिळून ठरवतो की आपण गणपती बाप्पाला आपल्या कॉलनीमध्ये घरामध्ये आणलं पाहिजे। असं मंडळ तयार होतं। नोकरी करतोय, पैसे कमवतोय आणि ते पैसे कमवून फुलाची पाकळी म्हणून प्रत्येक मुलगा आपल्या खिशातून 500-1000 रुपये असा मिळून वर्गणी गोळा करतो आणि ती वर्गणी गोळा करून एक साऊंड सिस्टीम एक आपला आनंद कसा दुगणा होईल याच्याकरता साऊंड सिस्टीम लावतो। आज आपल्याला माहिती की कुठलंही कार्य असलं आपल्या घरामध्ये असू, सार्वजनिक असू किंवा कुठेही असू, DJ साऊंड सिस्टीम किंवा आवाजाशिवाय कोणताच उत्सव साजरा होत नाही। आवाज नसला तर उत्सवामध्ये ते आनंद येत नाही, ती ऊर्जा नसते। आणि त्यामुळं सगळ्यांची मागणी माझ्याकडे आली की आपण कोणत्याही परिस्थितीत DJला परवानगी आम्हाला मिळवून द्यावी। आणि त्या संदर्भातच आज आम्ही संपूर्ण राहुरीच्या वतीने पोलीस प्रशासनासोबत मीटिंग घेतली की आम्ही सगळ्या गोष्टीचं पालन करू। सगळ्या मंडळाची जबाबदारी राहुरीच्या प्रत्येक नागरिकाची, व्यक्तीची, मंडळाच्या अध्यक्षाची, मंडळातल्या सदस्यांची सगळ्यांची जबाबदारी मी घेतो। पण कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला DJ वाजवायचा आहे, आम्हाला आनंद साजरा करायचा आहे। आणि याकरता पोलिसांशी मी बोललो, विनंती केली आणि त्यांनी देखील आपल्याला परवानगी दिलेली आहे। आणि निश्चितपणे सगळ्या मंडळाच्या सदस्यांना, अध्यक्षांना व नागरिकांना मी सांगतो, आमदार कर्डिले साहेबांच्या वतीने एकही नागरिक असू, मंडळाचा अध्यक्ष असू, सदस्य असू, एकही व्यक्तीवरती मी गुन्हा दाखल होऊन देणार नाही असा शब्द या निमित्तानं आपल्याला सर्वांना मी देतो। आणि कुठलाही आपला हा उत्सव साजरा करायचा तर एक अतिशय आनंदामध्ये आपण साजरा करू। ज्या पद्धतीने आपण सर्वांनी आता मंडळाच्या पोरांनी DJची बुकिंग 2-2, 3-3 महिने पहिलेच ॲडव्हान्स देऊन DJला बुक केलेलं आहे, त्याच्यामुळे ते बुकिंग तशीच राहणार आणि आपले DJ अतिशय आनंदामध्ये वाजणार आणि आपण सर्व ह्या उत्सव अतिशय आनंदामध्ये साजरा करू एवढं या निमित्तानं सांगतो। आणि कोणालाच घाबरायची किंवा चिंता करायची गरज नाही। आमदार कर्डिले साहेब व मी आपल्या सेवेसाठी सदैव हजर आहोत आणि एकही नागरिकांना किंवा मंडळाच्या कुठलाही व्यक्ती असू कोणत्याच प्रकारचा त्रास किंवा कुठल्या प्रकारचा अन्याय आम्ही 100% होऊन देणार नाही।